मंडळी, एका 7-8 वर्षाच्या मुलाची आई वारली आणि वडिलांनी दुसरं लग्न केलं। आणि एक दिवस वडिलांनी आपल्या मुलाला बोलावून विचारलं की तुझी नवीन आई आणि तुझ्या जुन्या आईमध्ये तुला काय फरक दिसतो। तो मुलगा अगदी खालच्या आवाजात म्हणाला, माझी जुनी आई खोटं बोलायची आणि नवीन आई खरे बोलते। मुलाचे उत्तर ऐकून त्याचे वडील शांत झाले आणि विचारलं की ज्या आईने तुला जन्म दिला, तुला लहानाचे मोठे केले, ती आई तुला खोटी वाटते आणि ही कालची आलेली आई तुला खरी कशी वाटते। मुलगा म्हणाला, माझी पहिली आई नेहमी म्हणायची की तू दंगामस्ती केलीस तर मी तुला जेवण देणार नाही। मी तेव्हा तरीही खूप मस्ती करायचो आणि तरीही आई मला स्वतःच्या हाताने खायला घालायची। आणि माझी नवीन आलेली आई जेव्हा म्हणते की तू मस्ती केलीस तर मी तुला जेवायला देणार नाही आणि ती खरंच मला दिवसभर उपाशी ठेवते। हे ऐकून वडिलांच्या डोळ्यात पाणी आले। त्यानंतर वडील मुलाची काळजी करू लागले। मित्रांनो, आईची जागा कोणीही घेतली तरीही आपल्या आईसारखं प्रेम कोणीही करू शकत नाही। देव तुमच्या आई वडिलांना सदैव आनंदी आणि निरोगी ठेवो। मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्यापूर्वी तुमच्या आई वडिलांच्या पाया पडा, जे आपल्या पालकांवर मनापासून प्रेम करतात। त्यांनी चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा।